आजकाल लोकांचा सर्वात जास्त वेळ हा मोबाईल फोनमध्ये जातो। सध्याच्या आधुनिक युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असणं जणू गरजेचं झालंय। या मोबाईल फोनमध्ये सोशल मीडिया, रील्स पाहणे, गेम खेळणं, मित्रमैत्रिणींशी चॅट करणं, तसंच यूट्यूब शॉर्ट व्हिडिओ पाहत बसण्यात अनेक जण तासनतास घालवतात। विशेषतः कॉलेजमधील युवा पिढीला मोबाईलचं व्यसन जडलंय। रात्रीच्या वेळी अंथरुणावर झोपण्याऐवजी हाच प्रपंच सुरू असतो। त्यामुळे अभ्यास, घरातील कामं आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी बाजूला पडतात। रील्स बघणे विरंगुळ्याचं नवं माध्यम असलं तरी यामुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। स्क्रोलिंग करणं, रील्स व्हिडिओ पाहिल्याने मेंदूवर डिजिटल ओव्हरलोड येतं। त्यामुळे स्मरणशक्ती कमी होऊन एकाग्रता आणि झोपेवरही दुष्परिणाम होतो। विचारशक्तीही कमी होते। याच्या विळख्यात लहान मुलंच नव्हे तर मोठेही गुरफटत आहे। मुलांचा स्क्रीन टाइम वाढल्याने मेंदूच्या विकासावर गंभीर परिणाम होत असल्याचा इशारा अनेक न्यूरोलॉजिस्टनी दिला आहे। बरेच लोक एकटे असोत किंवा कुटुंबासह रील्स पाहणं जणू त्यांचा नित्यनियम झाला आहे। रात्रीच्या वेळी कम्प्युटर, लॅपटॉपवर काम करणारे आणि टीव्ही पाहण्यापेक्षा मोबाईल फोनवर रील्स पाहणारे लोक जास्त आहेत। मात्र यावर तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे। रील्स पाहणे दिवसेंदिवस एक व्यसन बनत चाललं आहे। तज्ज्ञांनी हे सुद्धा सांगितलंय की रात्रीच्या वेळी फोन उपलब्ध नसला अशा वेळी रील्स पाहू न शकल्यामुळे लोकांमध्ये नैराश्याची समस्या निर्माण होत आहे। कसे होतात दुष्परिणाम? जास्त स्क्रीन वापरामुळे मुलांचे लक्ष केंद्रित होण्याची क्षमता कमी होते। त्यांच्यात भावनिक अस्थिरता दिसून येते। चिडचिड, चिंता, भावनिक अस्थैर्य आणि सामाजिक अलिप्तता वाढते। झोपेचा नैसर्गिक पॅटर्न बिघडतो। हे परिणाम केवळ क्षणिक नसून याचा त्यांच्या संपूर्ण मानसिक विकासावर परिणाम होतो। 5 वर्षाखालील बालकांचा मेंदू झपाट्याने विकसित होत असतो। या काळात स्क्रीन समोरील वेळ अधिक झाल्यास बोलण्याची क्षमता, एकाग्रता आणि निर्णय क्षमता यासारख्या महत्त्वाच्या कौशल्यांचा विकासात अडथळा येतो। जर तुम्हीही असंच रील्स पाहत असाल तर वेळी सावध व्हा आणि त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामापासून स्वतःला वाचवा।